आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरलं जातं. शरीराचं फॅट बर्निंग वेगाने वाढवतात. फक्त 10 दिवसही तुम्ही हे केलं तर पोट हलकं वाटायला सुरुवात होते. नमस्कार, मी अंजली आणि तुम्ही पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आज आपण एकदम सोप्या अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यात लोकांना नेहमी वाटतं की वजन कमी करायचं म्हणजे डाएटिंग करावीच लागते. जिमला तासभर घाम गाळावाच लागतो आणि मोठमोठे प्रोटीन शेक घ्यावे लागतात. पण खरं सांगू, सगळ्यांना ना डाएट पाळणं जमत नाही आणि जिमसाठी वेळ काढणं तर अजूनच अवघड. पण तरीही वजन कमी करता येतं आणि तेही फक्त आपल्या घरातल्या 5 साध्या रोज वापरल्या जाणाऱ्या इन्ग्रेडियंट्समुळे. आज मी तुम्हाला ते 5 इन्ग्रेडियंट्स सांगणार आहेत. ते कोणते आहेत, कधी, किती आणि कशासाठी वापरायचं ते नीट सांगते, कारण योग्य पद्धतीने वापरलं तर हे शरीराचं फॅट बर्निंग वेगाने वाढवतात. सगळ्यात पहिला इन्ग्रेडियंट आहे जिरे. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरलं जातं, पण वजन कमी करण्यासाठी जिऱ्याची ताकद काही वेगळीच आहे. जिऱ्याने डायजेशन सुधारतं, पोट फुगणं कमी होतं आणि मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह होतं. सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा भाजलेले जिरे पावडर घ्या किंवा मग रात्री भिजवलेले जिरे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. फक्त 10 दिवसही तुम्ही हे केलं तर पोट हलकं वाटायला सुरुवात होते. दुसरा इन्ग्रेडियंट मेथीदाणे. मेथीदाणे म्हणजे वेट लॉससाठी तर सोनच आहे. मेथी पोट शांत ठेवते, शुगर क्रेविंग्स कमी करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी पोटातील फॅटला तोडण्याचं काम करते. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. भूक कंट्रोल होते आणि दिवसभर जास्त खाण्याची इच्छा होत नाही. तिसरा इन्ग्रेडियंट आहे दालचिनी. दालचिनी शरीरात शुगर रिलीज हळू करते, त्यामुळे एनर्जी स्थिर राहते आणि अचानक भूक लागू नये याला ती मदत होते. आपल्याला कळतही नाही पण अचानक गोड खायची इच्छा होते. हेच वजन वाढवण्याचं मोठं कारण असतं. दालचिनी ते कंट्रोल करते. रोजच्या चहात अर्धा चमचा दालचिनी पावडर ॲड करू शकता किंवा मग गरम पाण्यात घालून तुम्ही ते पिऊ शकता. थोडी सवय लागते पण फायदा जबरदस्त आहे. चौथा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे फ्लॅक्सीड्स. जवस म्हणजे हेल्दी फॅट प्लस फायबर यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन. पोट भरल्यासारखं वाटतं, जेवणाची क्वांटिटी कमी होते आणि डायजेशन छान होतं. दुपारच्या भाजीत, चपातीच्या पिठात किंवा दह्यात 1 चमचा जवस पावडर घाला. जिमला गेला नाही तरीसुद्धा शरीराच्या शेपवर परिणाम दिसू लागतो. एवढी पॉवर जवसमध्ये आहे. आणि 5वा इन्ग्रेडियंट आहे हळद. हळदीला ना आपण फक्त सर्दी, खोकला, जखम, इम्युनिटी यासाठी वापरतो, पण हळदीमध्ये असलेला कर्क्युमिन शरीरातील इन्फ्लामेशन कमी करतो आणि जेव्हा इन्फ्लामेशन कमी होतं तेव्हा वेट लॉस दुप्पट वेगाने होतं. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात किंवा मग दुधात थोडी हळद घ्या. पोट शांत होतं, छान झोप लागते आणि शरीरात फॅट स्टोरेज कमी होऊ लागतं. तर हे 5 इन्ग्रेडियंट्स जिरे, मेथीदाणा, दालचिनी, जवस आणि हळद यांचा एक एक फायदा रोजच्या शरीरावर थोडा थोडा जमा होत राहतो. वजन कमी करण्यासाठी शरीराला मोठे मोठे बदल नको, तर छोटी छोटी कन्सिस्टंट मदत हवी असते. तुम्ही एक नियम पाळा. या 5 पैकी रोज 2 इन्ग्रेडियंट्स तरी आपल्या दिवसभराच्या आहारात ॲड करा. कुठलाही स्ट्रिक्ट डाएट नाही, कुठलीही जिम नाही, पण वजन कमी नक्की होतं. हे अगदी अनुभवातून सांगतेय. तर आजच्यासाठी इतकंच. आपल्या अशाच नॅचरल हेल्थ टॉकसोबत आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं फिट राहा.